आणि सगळ्यात महत्वाचं असतं ती एक समान निसवून होणं आणि एक समान कटिंग कमळ मोडणं. कारण केळीन जर 1.5-2 महिना निसवणीला घेतलं तर मग वय जास्त गेल्यानंतर बरोबर. केळी फुगायला ह्याला फरक पडतो. तसं आपल्याकडे काय नाही. आता बारीक कसा जरी विचार केला 2 फणीच्या मध्ये अंतरी अंतर वादा भरपूर चांगला, आहे. घडाचा तो म्हणजे ह्या दांडा बी चांगला आहे, मोठा. दांडा चांगला. नाही का, मी काय म्हणायची गरज नाही. मी बोलायच्या तुमची कोण निघत आहे म्हणजे हे यश आहे. यश 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 म्हणतो आपण, ते कुठे आहे यात काहीतरी दिसलं पाहिजे. दिसल्याशिवाय काहीतरी मनाला. आता तुम्ही बघा, आम्ही केळीला- यायच्या अगोदर तुम्ही तुमच्या रानात एकटाच आबादताय. हं. मी म्हणतो कमळ मोडताय तुम्ही, पण तुम्हाला जोडीला आहे का कोण? नाही एकटाच. मग एकट्याला मन कसं लागत आहे? बारीक विचार केल्या एकटा माणूस आबादतो म्हणजे करमत इथं. भारी आल्याशिवाय पीक करमत नाही. हा हे बघा, मी म्हणायची गरजच नाही. ही सगळं तुमच्या तोंडून निघत आहे. कारण ज्यावेळेस कुठला प्लॉट म्हणजे पाहिजे असा येत नाही त्यावेळेस एखादा कामाला लावून गडी जरी काम करायचा प्रयत्न केला तरी मन लागत नाही. आपलंच रान आहे बरोबर आहे. म्हणजे विषय असा आहे. आणि केळीला कोरा पण भरपूर आहेत. आता काय करू आपण, ह्या गडातले वरचे फणीचे केळी मोज साहेब माझा होतो मी. आपल्याला तर नाव मोठं आहे. माझा बरं तुम्ही जसं येईन तसं माझा. पोहोचणार. या की नुसतं जसं येईन तसं माझा इकडच्या साईडने फक्त. थांबा, थांबा, मीच बघतो आता मला खाल्लं जेवढं जमतंय तेवढं. 2 4 6 7 8 9 10 11 जवळ. 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 37 37 जागा 1-2 मायाकडून चुकले असत्या, पण 35 तरी 30-35 तर 100%. 34-35 तर 100%. 34 तर असते. हा 37 धावते, पण 35 तरी असतात. सकाळच्या वेळेस असं खालच्यात किती बघू आपण. वरचं एकदम खालचं आहे. एक 2 3 4 5 6 7 8 हा 8 म्हणजे 16. खालच्या फण्यात 16 आणि किती फण्यात वरची 1 2 3 4 5 6 11 7 8 9 10 11 बरोबर. तुमचं बघा नजर म्हणजे आता तुम्ही रोज काय देत, आम्ही मुपून धावतोय 11 आणि तुम्ही बिगर मुक्ता म्हणताय. सांग. नमस्कार सर, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. आशिष पांडुरंग मिसाळ, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. तर तुम्हाला जे आता हे चाललेलं कार्य आहे आपलं, की कष्टकरी शेतकऱ्यांना हरवून द्यायचं नाही वापरा बायोऑर्गॅनिकच्या माध्यमातून, हे तुम्ही थोडक्यात ह्याला 3 डोस सोडलेत, 1 डोस घरात आहे. आता ही निसवण झालेली आहे. करप्यावरती तुमच्या पद्धतीने तुम्ही एक स्प्रे घेतलेला आहे. करप्या आपलं औषध काही काम करत नाही. आपलं औषध फक्त उत्पादन वाढीवरती काम करतं. आमची ही टेक्नॉलॉजीचे जे काही सगळे मार्गदर्शक आहेत, जसं बोलतात तसे रिझल्टच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकाल? नाही, रिझल्ट 1 नंबर आहे. असं वाटतं का की इथं जास्त खर्च होतो पैशाचा, नाही, की पाहिजे खर्च असा जरी झाला तरी पण रिझल्ट आहे. डोळ्याला रिझल्ट दिसतो. रिझल्ट डोळ्याला दिसतोय? म्हणजे गेलेला जे केलेला जो खर्च आहे आणि गेलेला जो वेळ आहे ते बाहेर काढून जर पाहिजे असेल, गेलेला वेळ, खाल्लेलं वय आणि केलेलं कष्ट याचं जर तुम्हाला उत्पादनाच्या स्वरूपातून परत त्याची परतफेड पाहिजे असेल तर तुम्हाला वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारावंच लागेल असं मला वैयक्तिक वाटतं. का मला असं म्हणायचंय की काही शेतकरी आपले वापरा बायोऑर्गॅनिक न वापरता यशस्वी आहेत. खूप आनंद आहे, काहीच अडचण नाही. पण ज्यांना असं वाटतं की आम्ही दरवर्षी यशस्वी, ह्या वर्षी थोडासा प्रॉब्लेम आला, किंवा कोण नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम आला, कोण जुने आहेत त्यांना प्रॉब्लेम आला, कोण दुकानदार आहेत त्यांना पण प्रॉब्लेम आला, तर मला वैयक्तिक असं म्हणायचं की वापरा बायोऑर्गॅनिकला स्वीकारा, प्रॉब्लेम दूर. कारण त्याच्यावरची आपण प्रचिती आपण अगदी हे सगळं धावतोय. धावण्या पाठीमागचा उद्देश काय? दिशा आणि दशा. दिशा नाही भेटली की दशा ठरलेली, मग दिशा भेटल्यावर दशा जवळ येत नाही. आता हिथं बघितलं तर म्हणजे 10-11 फाण्या धरल्यात. आता हिथं थोड्याशा मोपाय गावतात फाण्या. बघा ही किती हे बघा, 1 2 3 हा ही कोण, ही 1 आणखी 1 आहे का? हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 म्हणजे कुठतरी 11 12 11 12 असं आहे. थोडस या पुढं गजानन सर. एक समान सगळीच एक सामान आहे. आता त्याला किती डोस गेलेत आपले हे जे वापरा बायोऑर्गॅनिकचे? 3 गेले ते. आता एक म्हणजे घेतलाय म्हणून सोडला ना, आता सोडायचा. तुम्हाला पहिला डोस घेतल्यावर किती दिवसात जाणवलं की बाबा खरंच पॉवर आहे? 6व्या 7व्या दिवशी जाणवलं? जाणवलं. पैसे वाया गेले नाहीत.
कारण आज बारीक जर अभ्यास करायचा म्हणलं ये इकडं ह्याच्याकडे जर आपण थोडक्यात एक बारकाईने पाहून एक अभ्यास करायचा म्हणलं आता जमीन थोडंसं आपल्याला बघायची म्हणलं आता जमीन हिथं हिथं बघा कशी भुसभुशीत झाली थोडीशी. मुळी चालू छान हा. जमीन सहज उकारते हवा तिथे पाय दिला नाही पाय दिला चोपती पण लक्ष देते ना आपल्या हे कसं? उकरलं तरी हात का जातोय आपल्याला लक्ष देते नाही. आता चोपलेली तिथं ती निबार जाणारच की त्याचा काही विषय नाही पण जमीन भुसभुशीत राहते. आणि सगळ्यात महत्वाचं आपण इथं नजर कशी जरी टाकली कॅमेऱ्यात घ्या निस्वन सगळ्यात महत्वाचा हा जो आपल्याला आपण दृश्य दावतोय हे सगळ्यात महत्वाचं आहे. निस्वन एक समान झाली कटिंगला एक समान झाडं आली की गाडी भरते आणि जी निस्वन महाग पुढं झाली वेळ घेतला तर बॉक्स पॅकिंगला गाडी जाती पण राहिलेला माल बराच आपल्याला कॅरियरला द्यावा लागतो. बरोबर आहे का नाही? बरोबर. आतापर्यंत ह्याला किती डोस गेले तुमच्या थोडक्यात महाग पुढं होय ना तुमच्याकडून पण किती गेले म्हणजे आम्ही खांदल्यापासून वापरले म्हणजे बांधणीपासून बांधणी तुमच्याकडे झाली. खांदे म्हणतात. बांधणी म्हणजे 3.5 ते 4.5 महिन्याच्या आसपास शेतकरी करतात. मग कोणी 3.5 महिन्याला करतं कोणी 3 महिन्याला करतं कोणी 4 महिन्याला करतं लागणीपासून. तुम्ही ती बांधणी केल्यानंतर भेसळ डोस भरून बांधणी केल्यानंतर सुरू केलेलं आहे. वापरले हा किती डोस गेले आतापर्यंत म्हणजे एक घरात शिल्लक आहे तो धरून किती झाले? 4 झाले. म्हणजे 3 गेलेत 3 गेले. एक शिल्लक आहे सोडायचं. तर आता तुम्ही जे काय आपले हे केळी क्षेत्रातले शेतकरी जे काही व्हिडिओ पाहतात ह्यांच्यासाठी तुमचा एक सल्ला संदेश काय असेल ह्या अनुभवाला घेऊन की बाबा वापरा बायोऑर्गॅनिकला आपण कंटिन्यू केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? कंटिन्यू केलं पाहिजे. कशासाठी केलं पाहिजे? आपण केलेला खर्च आणि कष्ट त्याचं आपल्याला फळ गेलं नाही उत्पादनाच्या स्वरूपातून पाहिजे म्हणून कंटिन्यू केलं पाहिजे. Continue केलं. बरोबर आहे नाही? कारण मला काय म्हणायचं तुम्ही आमच्या वापरा बायोऑर्गॅनिककडे वळण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने केळीला खत द्यायला वॉटर सोल्युबल द्यायला भेसळ द्यायला पाणी द्यायला बरोबर होते पण तुम्हाला कशी जे व्हायला खंत वाटली असेल की आपण आपल्या पद्धतीने सगळं करतोय पण अपेक्षित आपल्याला झाडांमध्ये जे काही बदल पाहिजेत ते बदल दिसत नव्हतं म्हणून तुम्ही वळाले. म्हणून आम्ही वापरलं. बरोबर आहे नाही? पण फरक जाणवला म्हणून कंटिन्यू बी चालू आहे. म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण आज आपण जर बारकाईने अभ्यास केला ना आता उदाहरणार्थ तुम्ही वापरावर एक वापरलं नसतं ह्याची निसवण होणारच होती. ऐका केळीला घड केळी येणारच होती फक्त विषय काय होतो ह्या 2 फाण्यांच्या मध्ये जी अंतरी पाहिजे जो वादा लांबडा पाहिजे तो आपल्याला पाहिजे असा भेटत नाही. मी तर म्हणतो आमचं वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन न घेता आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचं ही वादा लांबडा पाहिजे 2 फणीच्या मध्ये अंतरी पाहिजे आणि सगळी केळी एक्सपोर्टला जावं आपल्या शुभेच्छात. पण ज्यांना असं वाटतंय की जसं तुम्हाला वाटलं की मी सगळं करून माझ्या पद्धतीने उत्पादन मला अपेक्षित का भेटा नाही त्यांनी मला वाटतं कोणाकडे चर्चा न करता डायरेक्ट वापरा बायोऑर्गॅनिकला कॉल करावा. मी असं प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो त्याचं कारण असं की कष्टाची जाणीव मला आहे माझ्या कंपनीला पण आहे. फक्त आपण केलेलं कष्ट जर आपल्या डोळ्यांनीच आपण जर काही गोष्टी पाहत असन आपल्याला तर मग त्यापुढे आता मी काहीच बोलत नाही कारण आपल्याला आपल्या कष्टाची परतफेड म्हणून उत्पादनातनं पाहिजेच. कारण आता तुम्ही बोलता बोलता काय सांगितलंय की साहेब मी ह्याची तयारी कुठनं केली आहे की रोपाची तयारी नाही त्या गोष्टी करून पैसे तयार केलेत. म्हणजे मी उल्लेख करत नाही लाजिरवाणी गोष्टीत सांगण्याच्या. तुम्ही जरी माझ्यापाशी सांगितलं तरी मी नाही सांगणार पण अशा काही गोष्टी मग तुम्ही ते धाडस करून हे करता आणि हिथं जर आपल्याला पाहिजे असं उत्पादन जर नाही आलं तर मग आपण कुणापाशी रडायचं कुणापाशी गाराणं करायचं. एक तर घरातनं पहिला विरोध असतो कुठली गोष्ट करताना आणि मग आपण असं काय केलं पाहिजे एवढं यश जर नाही आलं पाहिजे एवढं ह्याचे जर आपण जेवढे पैसे घालले ते 4 पट 5 पट पैसे जर आपल्याला नाही भेटले तर मग आपण शेती करताना हारल्याच जमाय. आणि त्यासाठी ह्या वापरा बायोऑर्गॅनिकने जे केलेलं आहे की आम्ही कष्टकरी शेतकऱ्यांना हरवून देणार नाही त्याची प्रचिती आपण हिथं लावण्याचा प्रयत्न करतोय. किती बघा बरं जवळ समोर घेऊन थोडा बंद 36 इंच. तर किती इंच भरलाय पुन्हा? किती इंच भरला? 36 इंच. 36 इंच बुंदा आहे आणि निसवून बघा तुम्ही आता ही थोडस करपे आहे नाही असा विषय नाही पण घड वगैरे छान पाडलेले. दोन तीन पाल्यावरती करप्या आलेला आहे.
बरोबर आहे ना? हा आलं. आता थांबले येऊन वाटतंय का नाही करताय हा थांबले. का वाटतंय आणखी ते चाल पुढं आहे? नाही थांबले मोठ. तिकडे या साळुंके सर, तुम्हाला थोडक्यात साहेबांनी फाण्या भरपूर पडल्यात, तुम्हाला काय गाड्याचे हे धावतो, पण फाण्या कमी धरल्यात. फाण्या किती धरल्यात बघू आपण ह्या इथं मोकून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 12 असतील है का नाही? इथं तर 12 आहेत, काही ठिकाणी 11 असतील. एखाद्या जागेवर राहिले असेल. हा चुकून किती धरल्यात तुम्ही फाण्या? 10 11 जाईल सर. थोडस या पुढं इथं जे काय म्हणजे आणखी ही खालचं मोडाच राहिले, इथं आपल्याला 2 फणीच्या मध्ये अंतरी हिथं आहे, पलीकडे आहे, आपण जाऊ बघा आता किती फण्या. आता वरची पलीकडची 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 फाण्या पडलेल्या आहेत. 2 फणीच्या मध्ये अंतरी वादा साहेब चांगला आहे, बरोबर आहे का? तसंच ह्या बघा इथं इथं महाग बा. आता म्हणजे ही इथनं मोडून खाल्लेली ह्या बघा इथं. आता ही त्याला किती पडल्यात फाण्या? 1 पलीकडची 1 पलीकडच्या साईडनी 1 2 3 ही 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 अंगठा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं थोडंसं ह्या साईडनी बघा किंवा ह्या साईडनी या, ही एकसारखी निसवण. हा आणि आता फक्त कमळ मोडाच ठेवल्यात तुम्ही. म्हणजे कमळ मोडायची का ठेवल्यात की 1 टाइम कमळ मोडली की 1 टाइम आपला माल हार्वेस्टिंगला व्यवस्थित निघतो. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी? दिलेल्या माहितीबद्दल केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांकडून आणि वापरा बायोरेनिककडून कॅमेरा धरलेले समाधान भगत सरांकडून, करमाळ्याचे आपल्या गजानन साळुंके सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.